नमस्कार मित्रांनो, संकटमोचन महाबली अष्टसिद्धी आणि नवनिधीचे वरदान. हनुमान जयंतीच्या या पर्वावर पुत्र हनुमानाला प्राप्त असलेल्या अष्टसिद्धी आणि नवनिधी या अफाट शक्तींची ही रंजक माहिती आणि कथा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हनुमान चालीसामध्ये एक अत्यंत लोकप्रिय वाक्य आहे, अष्टसिद्धी नवनिधि के दाता, असबर दीन जानकी माता. अर्थात माता सीतेने हनुमानाला असा आशीर्वाद दिला होता की तो कोणालाही 8 सिद्धी आणि नवनिधी देऊ शकेल. तर जाणून घ्या या अद्भुत शक्तींबद्दल. हनुमानांना हे वरदान कसे मिळाले? जेव्हा हनुमानजी लंकेत माता सीतेचा शोध घेत पोहोचले तेव्हा त्यांनी माता सीतेचा शोक दूर केला आणि त्यांना श्रीरामांच्या आगमनाची खात्री पटवून दिली. हनुमानांची भक्ती, नम्रता आणि सामर्थ्य पाहून माता सीता प्रसन्न झाली. तिने हनुमानाला अमरत्वाचा आणि विशेषतः अष्टसिद्धी आणि नवनिधी यांवर अधिकार असण्याचा आशीर्वाद दिला. अष्टसिद्धी या अशा शक्ती आहेत ज्यांच्या बळावर हनुमानजी कोणतेही कठीण कार्य सहज करू शकले होते. 1 नंबर अनिमा, आपले शरीर एका अणुसारखे अत्यंत सूक्ष्म करण्याचे सामर्थ्य. उदाहरणार्थ सुरसा राक्षसीच्या मुखात शिरताना त्यांनी हे रूप घेतले होते. 2 नंबर महिमा, स्वतःचे शरीर विशाल पर्वतासारखे मोठे करण्याचे सामर्थ्य. उदाहरणार्थ लंकेत जाताना समुद्रावर त्यांनी हे रूप दाखवले होते. 3 नंबर गरिमा, स्वतःचे वजन अनन्यसाधारणपणे वाढवणे, इतके की कोणीही त्यांना हलवू शकणार नाही. 4 नंबर लघिमा, शरीर कापसासारखे हलके करणे जेणेकरून हवेत वेगाने उडता येईल. 5 नंबर प्राप्ती, कशावरही नियंत्रण मिळवणे आणि भविष्यातील गोष्टी जाणून घेणे. 6 नंबर प्राकाम्य, पृथ्वीच्या खोलवर किंवा आकाशात कुठेही जाण्याची आणि कोणत्याही स्वरूपात राहण्याची शक्ती. 7 नंबर ईशित्व, ईश्वराप्रमाणे सर्वांवर प्रभुत्व मिळवणे आणि निसर्गावर नियंत्रण ठेवणे. 8 नंबर वशित्व, कोणालाही आपल्या वशमध्ये करणे किंवा इंद्रियांवर पूर्ण ताबा मिळवणे. नवनिधी, निधी म्हणजे संपत्ती किंवा खजिना. या नवनिधी कुबेराच्या मानल्या जातात, परंतु हनुमानांकडे हेही देण्याचे सामर्थ्य होते. 1 नंबर पद्मनिधीमुळे सात्विक गुणांची वृद्धी होते आणि सुवर्ण प्राप्ती होते. 2 नंबर महापद्मनिधी, यामुळे अफाट संपत्ती आणि पिढ्यानपिढ्या चालणारे वैभव प्राप्त होते. 3 नंबर नीलनिधी, यामुळे व्यापारात यश मिळते आणि रत्नांची प्राप्ती होते. 4 नंबर मुकुंदनिधी, यामुळे कला आणि जीवनामध्ये कला आणि साहित्यात रस व राजवैभव प्राप्त होते. 5 नंबर नंदनिधी, यामुळे दीर्घायुष्य आणि कुटुंबाचे सुख मिळते. 6 नंबर मकरनिधी, शस्त्रास्त्रे आणि युद्धात विजय मिळवण्याचे कौशल्य मिळते. 7 नंबर कश्यप निधी, स्थिर संपत्ती आणि संचय करण्याची वृत्ती वाढते. 8 नंबर शंखनिधी, यामुळे स्वतःच्या हितापेक्षा परोपकाराची भावना आणि अफाट संपत्ती मिळते. 9 नंबर खर्वनिधी, यामुळे शत्रूवर विजय मिळवण्याची शक्ती आणि नम्रता प्राप्त होते. यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी ही कथा वाचण्याचे महत्त्व हेच आहे की हनुमानजी केवळ शारीरिक शक्तीचे प्रतीक नाहीत, तर ते बुद्धी, विद्या आणि संपत्ती देणारीही दैवत आहेत. मात्र या सर्व शक्ती असूनही हनुमानजी नेहमी श्रीरामांच्या चरणी लीन राहिले. हे आपल्याला शिकवते की शक्ती आणि संपत्ती मिळाल्यावर ही विनम्रता हाच खरा अलंकार आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री बजरंगबली की जय. धन्यवाद.